वक्फ बोर्ड 1995 या कायद्यामुळे कितीतरी हिंदूंची मंदिरे, घरे, जमिनी आज मुस्लिमांच्या ताब्यात गेली आहेत। वक्फ बोर्ड हे फक्त मुस्लिमांसाठी स्थापन केलेले एक बोर्ड आहे। वक्फ बोर्डच्या भारतात 3 नंबरच्या जागा आहेत। आज आपल्या सोलापुरातच साखरपेठ या भागात वक्फ बोर्डने कब्जा केल्यामुळे कितीतरी हिंदूंचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे। महाराष्ट्रातील अनेक मंदिरांच्या जागेवर बेकायदेशीरपणे त्यांनी कब्जा केलेला आहे। तो एक असा कायदा आहे, मुस्लिम ज्या जागेवर हक्क सांगतात ती त्यांची जागा होऊन जाते। त्यामुळे शासनाने एक तरी वक्फ बोर्ड कायदा रद्द करावा। 10 कोटीचा निधी वक्फ बोर्डाला देणे म्हणजे हिंदू समाजाच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे। तरी वक्फ बोर्डाला दिलेला 10 कोटींचा निधी रद्द करावा, अन्यथा हिंदू महासभा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीव्र आंदोलन करणार आहे, असा इशारा हिंदू महासभेचे शहराध्यक्ष सुधीर बहिरवाडे यांनी दिला। हे निवेदन देतेवेळी शिवराज गायकवाड, सतीश आनंदकर, शुभम कराळे, प्रशांत पवार, अर्जुन मोहिते, सूरज भोसले, प्रसाद शेंडगे, रोहित परदेशी, लतेश शिरवे यांच्यासह युवक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवराज गायकवाड। आज जे महाराष्ट्र शासनाने वक्फ बोर्डासाठी 10 कोटी दिलं, वक्फ बोर्ड पुनर्जीवन करण्यासाठी, लोकांना, हिंदू लोकांवर अत्याचार करण्यासाठी ते निधी दिले असं मी समजतो। हिंदू समाज हा पोरका नसून अखंड हिंदू समाज जगात पसरलेला आहे। जर हिंदू एक झालं, जर तुम्हाला सरकार स्थापन करायचं कळणार नाही, आम्हाला हिंदूला तुम्ही न्याय देण्यासाठी का अन्याय करण्यासाठी वक्फ बोर्डला तुम्ही निधी दिला। एक तर आमचं आंदोलन चालू आहे, वक्फ बोर्ड कायदा, वक्फ बोर्ड हे रद्द व्हावं, यासाठी आम्ही राज्य सरकारला, केंद्र सरकारला निवेदन दिलं। जर निधी मागे परत नाही घेतलं, आम्ही तीव्र आंदोलन करू, रस्ता रोको करू, हे आम्ही इशारा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जय श्रीराम। मी सतीश आनंदकर, हिंदुत्ववादी कार्यकर्ता। या देशाची फाळणी 7 दशकापूर्वी पूर्ण पेरूनुसार म्हणजे हिंदू आणि मुसलमान एकत्र ज्या भूमीवर राहू शकत नाहीत, ह्या भूमिकेवर जर देशाची फाळणी जर झाली असेल तर त्यांचा वाटा जर त्यांना जर त्यावेळेस 70 वर्षापूर्वी जर दिला असेल, आमच्यात काळजाचा तुकडा करून आम्ही जर त्यांना दिला असेल, तर हे सरकार तमाम हिंदू जनमानसांच्या जर पैशावर आणि तमाम हिंदू जनबांधवांच्या टॅक्सवर जर हे सरकार जर चालत असेल, या सरकारला एवढं सांगू इच्छितो की देशाच्या जीडीपी मध्ये हिंदूंचे योगदान भरपूर असल्याने सरकारने हिंदूंच्या तोंडाला पानं पुसाचे कामं बंद करून आणि ऍक्च्युअल जमिनीवर जे काम आहे, कारण हे देश हिंदूंचा देश आहे, कारण ह्या देशाला हिंदुस्थान असं म्हटलेलं आहे, तर सरकारला मी एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही जो हिंदूंच्या विरोधात जो कटकार असताना रसात आहात आणि हिंदूंच्या पतनासाठी तुम्ही जे काम करत आहात, सरकारला माझी एवढंच विनंती आहे, विचारू इच्छितो की सरकार देशामध्ये गृहयुद्धाची परिस्थिती असताना सरकार हे असे निधी देऊन कुणाला हिंदू जनमानसांना उकसवायचा प्रयत्न करत आहे का, हिंदू जनमानसासोबत मानसिकतेसोबत खेळण्याचा प्रयत्न करत आहे का, व त्यांच्या भावना उफाळून येऊन हे रस्त्यावर जर उतरायचं जर वेळ आणत असेल सरकार, तर त्यासाठी सुद्धा सकल हिंदू समाज तयार आहे। सरकारला मी एवढंच सांगू इच्छितो, घोडा मैदान लई काय लांब नाही, येणारा लोक विधानसभेच्या ह्याच्यामध्ये तुमच्या रथाच्या चाकाच्या दोन्ही चाका काढल्याशिवाय मी गप्प बसणार नाही, एवढंच मी चेतावणी देऊ इच्छितो। जय श्रीराम। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग, प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।